नमस्कार, मी आहे प्रियंका वेस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, अतिशय सुरेख साड्यांचं कलेक्शन मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे, त्या म्हणजे लिनन सिल्क. आता लिनन हे सिल्क असं आहे की वन ऑफ दी मोस्ट ब्युटिफुल आणि खूप लाईट वेटेड आणि क्लासिक साड्यांमधनं या साड्या फर्स्ट नंबरवर येतात. एखादी क्लासिक साडी मला हवी आहे, मी एखाद्या छान अशा प्रोफेशनमध्ये आहे त्यावेळे, किंवा असं होतं की मी आता जॉबला रुजू झाली आहे आणि मला माझी पहिली साडी विकत घ्यायची आहे, त्यावेळी मी कशा टाईपच्या साड्या घ्याव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही लिनन सिल्ककडे जाऊ शकतात. कारण लिनन सिल्क हे वन ऑफ दी बेस्ट आणि मोस्ट ब्युटिफुल मोस्ट क्लासिक साड्यांपैकी एक अशी साडी येते. आजच्या ज्या साड्या आहेत त्या अतिशय सुरेख अशाच आहेत, म्हणजे बेस्ट साडी, बेस्ट कलेक्शन आणि बेस्ट लुक. प्राइस देखील अतिशय कमी. या साड्यांची जी प्राइस आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 1850. होय, 1850 मध्ये तुम्हाला बेस्ट अशा लिनन सिल्क येणार आहे. आता या साड्यांमध्ये असं आहे की जो प्रॉपर बेस कलर आहे तो व्हाईट कलर आहे आणि व्हाईट कलरवर सुंदर असं छानपैकी पेंट केलेलं आहे. कुठे पक्षी आहेत, कुठे फुलं आहेत, कुठे मोठे मोठे कमळाचे छानपैकी रंगीबिरंगी पाकळ्या आहेत आणि या टाईपचं असं क्लासिक कलेक्शन मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. साड्यांमध्ये कन्फ्युजन खूप होईल कारण डिझाईन ही सेम, रंगसंगती ही थोडीफार वेगळी आहे, त्यामुळे नंबर मी इथे दिलेला आहे. नंबरनुसार तुमची जी साडी आहे ती बुक करावीत. सगळ्यात पहिली जी साडी मी वेअर केली आहे त्या साडीचा नंबर आहे फर्स्ट. जाऊयात सेकंड साडीकडे. आजच्या ब्लॉग मधली सेकंड जी साडी आहे ती देखील व्हाईट बेसची सुरेखपैकी छान असे लिननचे फुलं आणि पाकळ्या असणारी उत्तम साडी. काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आणि सुरेख साडी मला हवी आहे असं तुमचं मत आहे तर आजची जी साडी आहे ती तुम्ही नक्की बघावी, कारण या टाईपच्या साड्या खूप कमी मिळतात. आपण एखाद्या सुंदरपैकी छान अशा हिरोईनच्या अंगावर अशी व्हाईट बेसची या टाईपची क्लासिक साडी बघितली की आपल्यालाही मोह होतो की मला अशा साड्या का मिळत नाही. तर त्या सगळ्या मैत्रिणींसाठी आजचं जे कलेक्शन आहे ते खूप क्लासिक आहे आणि याच्यामध्ये एक पॉइंट आणखी आहे ज्यामुळे तुम्ही खूप जास्त सुरेख दिसाल. वन ऑफ दी बेस्ट असं कलेक्शन असणारी ही साडी, तो पॉइंट मी नंतर सांगेन. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाउज येणार आहे. आजच्या ब्लॉग मधली 3 नंबरची जी साडी आहे ती देखील सेम आहे. साड्या पटापट स्क्रोल करूयात कारण असं होतंय की सगळ्या साड्या एकसारख्या आहेत. खरं तर असं म्हणायला काहीच हरकत नाही की मी घातलेल्या साड्या आणि पुढील 10-15 साड्या सगळ्या सेम आहेत, फक्त रंगसंगती लिटिल बिट चेंज येणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं आजच्या ब्लॉगमध्ये काहीच होणार नाही की अरे ही घेऊ की ते घेऊ, कारण सगळ्या साड्या क्लासिक आहे. ज्या ज्या मैत्रिणींना बेस्ट असं लिननचं सुरेखपैकी पांढरं शुभ्र त्यावर छान अशी साडी, आणि होय एक पॉइंट मी तुम्हाला बोललेली की या साड्या कशा सुरेख दिसू शकतात ते अजून पुढच्या साडीमध्ये मी सांगेन, पण त्याआधी आपण ही साडी पूर्ण बघूयात. उत्तम असं छान डिझाईन आहे, छान ऑरेंजिश पिंकिश कलर आहे, उत्तम कलर आहे. साडीच्या शेवटी लिननचं ब्लाउज येणार आहे. 4 नंबर आहे पर्पल आणि असे छान पैकी रेडिश टचचे फ्लावर आहेत. सुरेखपैकी अशा छोट्या छोट्या चिमण्या पण दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात. या टाईपच्या याच्यावर चिमण्या दिलेल्या आहेत आणि ही जी साडी आहे ती अतिशय सुरेख दिसते आहे. अशी एक तरी साडी मैत्रिणींनो आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्की असावी जी सुरेख आणि छान अशी दिसणारी असावी. उत्तम असं कलेक्शन आहे. साडी फुगते का? अजिबात फुगणार नाही. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात या साडीला खालची आणि वरची जी बॉर्डर आहे ती शिमर लुकची दिलेली आहे, म्हणजे नाजूक अशी साडीला शोभेल साजेल अशी सुरेख बॉर्डर शिमर लुकची. एक्झॅक्टली संपूर्ण जी साडी आहे ती शेवटपर्यंत या टाईपची येणार आहे. साडीच्या शेवटी सुरेख असं ब्लाउज येणार आहे. या साडीचा नंबर आहे तो म्हणजे 5 नंबर. साडी दिसताना अतिशय उत्तम दिसते आहे. आता या साडीवर लव्हेंडर आणि राणी पिंकिश कलरचे फ्लावर्स येणार आहेत जे की अतिशय सुरेख दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. उत्तम अशी साडी आहे आणि वन ऑफ दी बेस्ट असं कलेक्शन आहे. माझ्या सप्तशृंगी क्रिएशन मधलं. प्राइस येणार आहे 1850. होय मैत्रिणींनो, 1850 मध्ये लिनन सिल्क आहे. सुरेख अशी डिझायनर साडी आहे, छान अशी बॉर्डर येणार आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. जसं की तुम्हाला मी म्हटले की या साड्या अधिक सुरेख कशा दिसू शकतात, तर त्या यामुळे या साड्यांमध्ये मेन जो बेस आहे तो व्हाईट आहे आणि वरती सुरेखपैकी छान असे फ्लावर्सचं वर्क केलेलं आहे. तर यावेळी सगळ्यात एक म्हणजे ज्या रंगाचा फ्लावर त्या रंगाचे डाके स्टोन्स तुम्ही डिझायनर ब्लाऊज शिवू शकतात, ज्यामुळे तुमची जी साडी आहे व्हाईट बेसची ती देखील उठून दिसेल आणि तुमचं जे ब्लाऊज आहे ते देखील उठून दिसेल. आणि नाही तर डिसेंट लुकमध्ये जायचं आहे तर मग साडीच्या शेवटी जे ब्लाऊज दिलं आहे ते देखील तुम्ही डिसेंट लुक क्रिएट करू शकतात. साडी दिसताना सुरेख दिसेल. प्राइस आहे 1850. या साडीमध्ये छानपैकी असे फुलं दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता किती सुरेख रामा ग्रीन या टाईपच्या छटा आहे आणि दिसताना हे अतिशय उत्तम लुक तुम्हाला क्रिएट करून देत आहे. वन ऑफ दी बेस्ट साडी आहे. शेवटपर्यंत अगदी भरीव आहे. भरपूर अशी छान लांबी रुंदीला उत्तम साडी येणार आहे. साडीच्या शेवटी ब्लाऊज येणार आहे. या साडीचा नंबर आहे तो म्हणजे 7.
सुरेख साडी आहे. तर प्रत्येक साडीचं डेफिनेशन मी काय वेगळी देऊ, कारण ह्या सगळ्या मिळत्या जुळत्या साड्या आहेत. डिमांड आणि कन्सेप्ट ही माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून होती की काहीतरी असं सुंदर लिननचं क्लासिक घेऊन यावं, पण एक्झॅक्टली काय आणावं ते कळत नव्हतं आणि रेडी ह्या साड्या नव्हत्या आणि म्हणून पैकी मी एक सारखंच बनवलं, कारण मला माहिती की इतक्या ऑर्डर्स येतील. साडी ही खूप क्लासिक दिसते, तुम्ही जितकं डिसेंट वेमध्ये असं होतं ना की कधी कधी अरे कुठेतरी छान अशी पार्टी आहे किंवा मग असं होतं की आपल्याला डेटवर जायचं आहे, डेटसाठी पण तुम्ही ही साडी चॉईस करू शकतात. तुमचा बर्थडे आहे, या टाईपमध्ये कशा साड्या तुम्ही वेअर कराव्या असं जर एक कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये नसेल तर नक्की त्यावेळेसाठी ही जी साडी आहे ती खूप उत्तम ठरणार आहे. अतिशय डिसेंट असं लुक आहे, साडी दिसताना छान आहे, साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल इथं आता की ताई हे जे वरतून जे फ्लावर्सचं आम्हाला काम दिसत आहे, याचा रंग धुतल्यावर जाऊ शकतो का किंवा हे ड्रायक्लिंग मध्ये खराब होऊ शकतात का? तर अजिबात नाही. लिननवर सुरेखपैकी छान पक्क्या कलर्सचं हे काम केलेलं आहे, जे कोणत्याही केमिकलमध्ये किंवा कोणत्याही गरम थंड पाण्यात हार्श होऊ शकत नाही. फक्त एक केमिकल तुम्ही युजफुली यूज करावं, कारण हे किती पण केलं तर प्युअर लिनन सिल्क नाहीये, हे सेमी बेसवर आहे. पण लुक मात्र याचं प्युअर सारखं, याचं स्ट्रक्चर तुम्ही ही साडी जेव्हा तुमच्या हातात पडेल ना त्याच वेळेस तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली ही किती सुरेख साडी आहे. नंबर इथं मेन्शन केलेला आहे, त्यामुळे प्रत्येक साडी ही नंबरनुसार बुक करावी. तर चला मग मैत्रिणींनो, आता इथं तुम्हाला मी पदर घेऊन दाखवते की एक्झॅक्टली पदर घेतल्यावर ही जी साडी आहे ती कशी दिसते. या टाईपची साडी आहे, साडी अजिबात फुगणार नाही. एखाद्या ऑफिसमध्ये असाल, वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला प्रॉपर पॅक अशा पदरची साडी हवी असेल तरी देखील हे जे कलेक्शन आहे किंवा हे जे ऑप्शन आहे ते उत्तम आहे. साडीचा फ्लो अतिशय सुंदर आहे. या साडीचा नंबर तुम्हाला येणार आहे तो म्हणजे 8 नंबर. ऑल ओव्हर जी साडी आहे मैत्रिणींनो ती तुम्हाला सुरेखपैकी अशी दिसणार आहे, शेवटपर्यंत भरीव आहे आणि अत्यंत रिच लुक आहे. रिच आणि डिसेंट हे जे लुक आहे ते अत्यंत कमी साड्यांमध्ये एका वेळी येतात, ते या साडीमध्ये आलेलं आहे. साडीच्या शेवटी प्रॉपर असं वेगळं ब्लाऊज दिलेलं आहे. प्राइस याची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1850. या साडीचा नंबर आहे तो म्हणजे 9. आता या साडींवर सुरेख पैकी असे छान रॉयल ब्लू टचचे फ्लावर्स बनवण्यात आलेले आहे, जे की अतिशय सुरेख दिसत आहे. उत्तम अशी साडी आहे. रॉयल ब्लू, ग्रीन अँड व्हाईट कलरचं मिक्स मॅच कॉम्बिनेशन आहे, जे दिसताना अतिशय उत्तम दिसत आहे. साडीचा फ्लो कसा, तर साडीचा जो फ्लो आहे तो अतिशय सुरेख आहे, उत्तम असा फ्लो आहे आणि छान अशी साडी आहे. तुम्ही बघू शकतात मैत्रिणींनो किती बेस्ट कलेक्शन आहे आणि उत्तम अशी साडी आहे. दिसताना ती अतिशय बेस्ट दिसते आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे 1850. त्यानंतर या साडीचा नंबर आहे तो म्हणजे 10. आजच्या ब्लॉग मधली शेवटची आणि सुरेख साडी. प्राइस आहे 1850. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी एक सुरेख असं छान गंठण देखील घातलंय, जे आजच्या साडीला खूप साजेल, शोभेल, असं उत्तम दिसलं असं आहे. ते मी नेक्स्ट दाखवेल. तर मैत्रिणींनो, सुरेखपैकी छान अशी साडी आहे आणि दिसताना ही अतिशय उत्तम दिसते आहे. तुम्ही बघू शकतात किती बेस्ट कलेक्शन आहे. म्हणजे या टाईपचं जे कलेक्शन आहे ते तुमच्याकडे नक्की आणि नक्की असायला हवं. दिसताना ते सुरेख आहे, उत्तम अशी साडी आहे आणि साडीच्या शेवटी ब्लाऊज येणार आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. आय होप की आजचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या ब्लॉगमध्ये मी खूप जास्त स्पेशल ज्वेलरी घातली, तुम्ही बघू शकतात. आणि ही जी ज्वेलरी आहे ती चांदीची ज्वेलरी आहे आणि याची जी प्राइस आहे ती अप्रॉक्स 2000 ते 2100 पर्यंत आहे. पण अतिशय क्लासिक. कधी कधी असं होतं की अशा आपल्याला थोड्याशा ऑक्सी ज्वेलरी घालायची इच्छा होते आणि त्या कालांतराने काळ्या पडतात किंवा बऱ्याचशा लिनन टिश्यूच्या साड्यांवर कशी ज्वेलरी मी वेअर करू असा प्रश्न तुम्हाला असतो. त्यावेळी तुम्ही सुरेखपैकी छान अशी चांदीची बेस्ट नाजूक अशी छान गंठणमाळ वेअर करू शकता. ती खूप वेगळी आहे. म्हणजे जसंच मला ही दिसली तशीच मला लगेच मी एक स्वतःसाठी पिक केली, कारण तिचं लुक इतकं छान आहे, इतकं क्लासिक आहे आणि बेस्ट असं आहे. याच्यामध्ये एक डिझाईन अजून आहे ती आपण बघूयात. या टाईपची सेकंड डिझाईन आहे. मी जो वेअर केलेला नेकलेस आहे तो चौकोनी आहे आणि याच्यावर छोटे छोटेसे लव दिलेले आहेत, नाजूक असे डायमंड आहेत आणि प्रॉपर अशी चैनची सुरेखपैकी ही ज्वेलरी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. कारण की आजची जी साडी आहे ती इतकी क्लासिक आहे, इतकी वेगळी आहे की यावर ज्वेलरी देखील अशीच असायला हवी आणि सुरेख असायला हवी. उत्तम असं कलेक्शन आहे मैत्रिणींनो. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबलच नाही आहे. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. तर आय होप की याचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.